नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. त्याच अनुषंगाने मंडळी, मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण सध्याची जी ज्वलंत समस्या आहे ना, त्याविषयी उहापोह केला होता. म्हणजे असं की या लहान मुलं जी आहेत आपली, ती सध्या समाज माध्यमांच्या जाळ्यामध्ये म्हणा किंवा मोबाईलच्या विळख्यामध्ये अडकलेली आहेत. त्यांचं ऑनलाईन शोषणसुद्धा होत आहे. म्हणजे इतकं की यूट्यूबवरती जर का तुम्ही 2 वर्षाच्या मुलाला काही बघायला दिलं तर बाळसिंग राजपूत सरांचं असं म्हणणं आहे की त्या यूट्यूबवरची जी भाषा आहे ना, ती विघातक आहे, ती अजिबात चांगली नाही आहे आणि त्यामुळे या लहान मुलांच्या मनावर तेव्हापासूनच परिणाम होत आहे. या सर्वांसाठी जबाबदार कोण आहे याविषयीही आपण चर्चा केली होती. त्याहीपेक्षा ह्या सगळ्या विळख्यातून मुलांना बाहेर कसं काढायचं याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की यामध्ये शाळांची भूमिका फार मोठी आहे आणि त्याहीपेक्षा प्रत्येक पालकाची ही जबाबदारी आहे. आपण ज्याला जन्म दिला त्याला आपण सांभाळायला पाहिजे, त्याला योग्य संस्कार द्यायला पाहिजे आणि मोबाईलच्या विळख्यातूनही त्याला सोडवायला पाहिजे. त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण चर्चा केली होती आणि ह्या विषयाचे अनेक एपिसोड करा असं लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. ते आपण करूच, पण त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी रयतेच्या दरबारचा प्रत्येक एपिसोड बघायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला ह्या वेळचा विषय सुद्धा खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल, अतिशय उपयुक्त असाच हा विषय आहे आणि तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. म्हणजे आपल्यापैकी कोणीही 5 दिवसाचं प्रशिक्षण घेऊ शकतो आणि त्यामधून विविध प्रकारचं ज्ञानही मिळवू शकतं. आणि ही जी प्रशिक्षणं आहेत ना, ही पूर्णपणे मोफत आहेत आणि इथून फक्त ज्ञानच नाही मिळत, तर उद्योग उभारणी कशी करायची आणि उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत किंवा कर्जसुद्धा आपल्याला मिळणार आहे. वय, जात, आर्थिक परिस्थिती या बाबतीतलं कुठलंही बंधन ह्या योजनेसाठी नाही आहे आणि यासाठी या छोट्या गावचे हे सरपंच कुणाचे तरी आभार मानत आहेत. मोदी तर देशाचे शानच आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. कारण त्यांच्यासारखा पंतप्रधान होणे नाही, इथून मागा झाला बी नाही आणि इथून पुढे होणे बी नाही, असं एक पंतप्रधान गोरगरिबांचा कैवारी असल्यासारखं. आणि ही योजना जे काढता येतात, ही आणि बऱ्याचशा योजना आहेत ते जे काढता येत नाही, हे आपल्यासाठी गोरगरिबांसाठी अतिशय लाभदायक आहेत आणि ते चांगले आहेत. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचं हे यश आहे आणि हे यश आपण साजरं करायला पाहिजे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे एक लाभार्थी कोंडीबा सुतार आम्हाला नुकतेच भेटले होते आणि ह्या योजनेविषयी ते भरभरून आमच्याशी बोलले. हा जो व्यवसाय आता हे कार्पेंटर म्हणजे सुतार कामाचा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय आमचा वडिलार्जित व्यवसाय आहे. ह्या व्यवसायामध्ये आमचे वडील आजोबा काम करायचे, पण याच्यामध्ये प्रगती काहीच नाही, कारण भांडवल नाही. त्याच्यामुळं आता हे आधुनिक पद्धतीचं फर्निचर वगैरे निघाल्यामुळं आमच्या लाकडाच्या कामाला जरा किंमत कमी आली. तर आता हे योजना निघाल्यानंतर आमच्या गावचे हे लक्ष्मण शेलार आमचे सरपंच, आमची जी ग्रामपंचायत कमिटी आहे, त्या लोकांना वरून पंचायत समितीमधून
एक जे आर आला, त्या जे आरनुसार त्यांनी अंमलबजावणी करून त्याने आम्हाला गावामध्ये आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही असं असं या योजनेमध्ये भाग घ्या आणि ट्रेनिंगला जावा. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ते ऑनलाईन अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर काही दिवसानंतर आम्हाला ट्रेनिंग ऑफिसमधनं कॉल आला की अमक्या अमक्या ठिकाणी तुम्ही ट्रेनिंगला या. तर आम्हाला भुईंचं ट्रेनिंग ठिकाण दिलं. त्यानुसार आम्ही मग 5 दिवसाचं ते ट्रेनिंग केलं आम्ही तिथं जाऊन. त्यासुद्धा सरांनी आम्हाला चांगलं समजावून वगैरे चांगली माहिती दिली. वेगळं म्हणजे आता हे आधुनिक इलेक्ट्रिक जे मशीन आहेत, आधुनिक पद्धतीनं कापणे किंवा घासणे, लाकूड घासणे, ह्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं समजावून. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, महाबळेश्वर परिसरामध्ये आता नवीन महाबळेश्वर वसवलं जात आहे. त्या दृष्टीने इथल्या छोट्या छोट्या गावांना नवसंजीवनी मिळणार आहे. इथल्या कारागिरांनाही सुगीचे दिवस येत आहेत. त्यासाठी लाभदायी ठरली आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. ग्रामसेवक वर्ग घेतले आम्ही. जे आर आला, शासनाचा जे आर आल्यानंतर ग्रामसेवकांनी आम्ही ठरवलं की बाबा सगळ्या लोकांना एकत्रित करून त्याचा आपण ग्रामसभा घेऊया. ग्रामसभा घेतल्यानंतर प्रतिसाद लोकांचा चांगला मिळाला. त्याच्यामध्ये आमच्याकडे गवंडी आहेत, सुतार आहेत, लोहार आहेत, म्हणजे 12 बैतेंपैकी हा लघु उद्योगसाठी उत्तम आहे. हे लोकांना समजावून सांगितल्यावर मग त्यांना नावनोंदणी ऑनलाईन करावं लावली. ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर त्यांना बोलवण्यात आलं ट्रेनिंगसाठी. ट्रेनिंग वगैरे घेतली, आता सर्टिफिकेट त्यांना मिळतील. आणि असा फायदा आहे की त्यांना पूर्ण एक किट पण मिळते, म्हणजे साहित्यांचं, आणि प्रथम ₹1,00,000 लोन मिळणार. मग त्याला सबसिडी आहे. आणि हे जर व्यवस्थित त्यांनी भरलं तर त्यांना भाग भांडवल निर्माण झालं. म्हणजे आज स्वतःचं भांडवल करून तो उद्योजक होतो आहे आणि त्यांचं रोजगारांमध्ये भर पडते. आमचा जो एरिया आहे हा नवीन महाबळेश्वरमध्ये गिरीस्थानमध्ये गेलेला आहे. आणि त्या संदर्भात आत्ता जी विश्वकर्मा योजना जी आले शासनाची, ती विश्वकर्मा योजना आम्ही बऱ्यापैकी राबवलेली आहे. गावामध्ये ग्रामसभा लावून मीटिंग घेऊन सगळ्यांना त्याची हे करून दिली. प्रथमतः त्यांना सांगितलं की बाबा याच्यापासून तुमचा फायदा आहे. आणि आमच्याकडं बहुत असे लोक म्हणजे गवंडी काम करणारे, सुतार काम करणारे, असे कामगार वर्ग जास्त आहे. आणि त्यामुळं आमच्या लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी सावध होण्यास मदत झालेले आहेत आत्ता. आणि त्याचा त्यांना थोडासा फायदा मिळणार आहे 100%. आमची आता समजा आम्हाला वरून जे आर वगैरे आला तर आम्ही ह्या लोकांना सर्व बोलून सांगितलं समजून की अशा पद्धतीचं आहे. त्याचं तुम्ही ते ट्रेनिंग वगैरे काय आहे, ते ट्रेनिंगचं तुम्हाला पैसेही मिळतात आणि तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे मिळेल, सगळं काय मिळेल. ह्याच्यासाठी आम्ही त्यांना माहिती वगैरे दिली व्यवस्थित. या योजनेविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही गेलो होतो भुईंज ह्या गावाला. इथे ह्या योजनेचं ट्रेनिंग सेंटर आहे. वर्गामध्ये सर्व वयाचे स्त्री पुरुष होते. त्या दिवशी नाभिक व्यवसायाचा प्रशिक्षण वर्ग होता. पारंपरिक व्यवसायातल्या कौशल्याबरोबरच बदलत्या जीवनशैलीसाठी उपयुक्त असं ॲडव्हान्स टेक्निक इथे शिकवण्यात येत होतं. प्रॅक्टिकल होतं, डिजिटल शिक्षणही होतं. आणि हे सारे लाभार्थी आसपासच्या लहान गावांमधून आले होते. आम्हाला सोशल मीडियामार्फत माहिती मिळाली आहे की PM विश्वकर्मा योजनेतून भांडवलाची सोय होऊ शकते किंवा गावोगावी खेड्यातनं प्रत्येकाला हे कोर्सची एवढी माहिती नसते. ते समजा ह्याच्यातून माहिती मिळेल आणि भरपूर काही शिकायला पण मिळेल. आणि गावाकडे कसं आहे, सगळ्यांचीच परिस्थिती एकसारखी नसते. मग आपला व्यवसाय वाढवायचा म्हटलं तर आपल्याला भांडवल वगैरे लागतं. मग त्यासाठी ही योजना खूपच चांगली. शासनाकडून ह्याचा भरपूर फायदा होईल गोरगरीब जनतेला म्हणा किंवा जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना. आणि यातून किट मिळणार हे आनंद, म्हणजे किट मिळणार याचा आनंद आहे का त्याच्यामधलं कसं? हां, नक्कीच आनंद आहे मॅडम. कसं आहे, आता सगळ्यांकडेच ते साहित्य उपलब्ध असतं असं पण नाही आहे किंवा कोणाला खेडेगावातनं सगळ्यांनाच त्या किटची वगैरे कुठल्या मशिनरी वगैरे आहेत त्याची माहिती नसते. ती ह्याच्या माध्यमातून माहिती होईल आणि ते कसं यूज करायचे, कसं त्याचा वापर करायचा हे पण ह्यात सर म्हणलेच सांगणार आहे. 5 दिवसाचं ट्रेनिंग झाल्यानंतर अजून ॲडव्हान्स ट्रेनिंग आहे, ते करायची इच्छा वाटते का? म्हणजे आज आल्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट आलाय का? हां, साहजिकच. कसं आहे, आता आपल्याला ह्यातनं जर ॲडव्हान्स जर शिकायला भेटत असेल
तर आपण नक्कीच त्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे किंवा शिकलं पाहिजे अशी माझी तरी वैयक्तिक इच्छा आहे. विश्वकर्मा ह्याच्यामुळं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जास्त प्रमाणात माणसं ग्रामीण भागात पण जास्त प्रमाणात हे चाललं आहे की ॲडव्हान्स हेअर कट करणे सगळे. त्यामुळं जास्त प्रमाणात कसं होतं आहे की माणसांना लोनची व्यवस्था नसते किंवा काय नसतं त्यांना द्यायला किंवा काय करायला किंवा कशावरून घेणार लोन काय करणार. त्यासाठी विश्वकर्माचं चांगलं आहे म्हणजे गोरगरिबांना फायनान्ससाठी चांगलं आहे. फॅशनबाज पोरांच्या आता स्टाईलमध्ये कटिंग चालू आहे त्यामुळे व्यवसाय वाढवायला पैशालाच. कारण का आता पहिलं जुनं कसं आहे आमचं वडील बिडे करत होते व्यवसाय ती साधा होता. आता ही फॅशनेबल व्यवसाय चालू झाला आता सगळा ॲडव्हान्स सगळं पोरांच्या कटणी विटणी सगळं फॅशनेबल चालू झालं त्यामुळे ती आता या व्यवसायामध्ये आम्हाला पुरेसे आहे. मंडळी 5 दिवसांचं हे प्रशिक्षण आहे, मोफत आहे आणि ह्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक दिवसासाठी 500 रुपये तुम्हाला स्टायपेंड मिळत असतो. 300 रुपये तुम्हाला TADA भत्ताही मिळत असतो. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर परीक्षा होते आणि त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्रही मिळतं. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या व्यवसायासाठी उपयुक्त असं 15,000 रुपयांचं किट आपल्याला मोफत मिळतं. नाभिक व्यवसायासाठीचं हे किट आहे. याच्यामध्ये ब्रश, कंगवे, हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर आहे, क्लिप्स आहे, ट्रिमर आहे, बरंच साहित्य आहे आणि हे साहित्य वापरण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षणही इथे देण्यात येतं. आता जे जमल ते शिकणार मी. आणि ते किट मिळणार आहे ते पण. हां. आणि मग स्वतःचा व्यवसाय सुरू करणार. कर्ज पण मिळणार आहे तुम्हाला. हो. किती मिळणार आहे सांगितलं? 1 लाख ना. मग ते घेणार. कुठल्या गावच्या तुम्ही? आम्ही जावली तालुक्याचे. जावली तालुक्यात. कुठलं गाव? सावली. सावली. तिकडून इकडे आता 5 दिवस यायला लागेल घरचं सगळं आवरून बसते. हो येणार. नाही यायलाच लागणार ना. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर परीक्षा असते आणि परीक्षेमध्ये भरपूर मार्क मिळाले ना तर आनंद तर होतोच. आणि आमचं रिझल्ट पण लागला 100%. खूप छान म्हणजे टक्केवारी सरांनी दिली आहे आम्हाला. ते मला 92% पडलेत. आणि सर पण इतका आनंद आहेत. मी परवा रात्री फोन केला, सर यावंच लागेल. सर म्हणले तुम्हाला एवढ्या टक्क्याने मी पास केले, तुम्ही नक्कीच या. छान म्हणले. घरच्यांचा काहीच म्हणजे हे नाही, ते सपोर्ट करतात सगळ्यांना. हो घेणार ना. ही लाभार्थी ताई आहे ना, ही लाडकी बहीण सुद्धा आहे. मालाकार ह्या व्यवसायाचं हिने इथे प्रशिक्षण घेतलं आहे आणि त्यात तिला 92% मार्क पडलेत. गावात असं कुणाचंच नाव आलं नाही, त्यात माझं पहिल्यांदा नाव आलं. इतका खूप आनंद झाला. मग परत नंतर सरांनी जे सिलेक्ट झाले त्यांचा एक ग्रुप तयार केला आणि सरांनी परत मग आम्हाला ट्रेनिंगचा मेसेज केला, ट्रेनिंग आहे. मग आम्हाला आणि ट्रेनिंग झाल्यानंतर 15 तारखेला आमची एक्झाम झाली. कसं वाटलं परीक्षेला? खूप असं वाटलं की नाही असं वाटलं की 5 दिवस आम्ही पुन्हा शाळेत आलोय. हे जे मालाकार व्यवसायाचं प्रशिक्षण आहे ना, हे सुद्धा मोफत आहे. 500 रुपये रोजचा स्टायपेंड आहे. 300 रुपये TADA भत्ता सुद्धा आहे आणि 15,000 रुपयाचं किट मोफत. मी मालाकारचा कोर्स केला आहे. माझा कोर्स पूर्ण झालेला आहे. आम्ही 5 दिवस तो कंप्लीट केलेला आहे. माळा कशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवायच्या, नवीन म्हणजे आता नवीन हे आले त्यामुळे कसं काय वेगवेगळे प्रकार करायचे ते शिकवलं. आणि समजा एखादं आपण डेकोरेशन घेतलं आणि पाऊस आला अचानक, तर तुम्ही त्या म्हणजे पर्याय पण आम्हाला सांगितले की काय तुम्ही पर्याय कराल. छान त्यांनी ट्रेनिंग दिलं आम्हाला 5 दिवस. आणि ही योजना आली ती ग्रामपंचायतीमधून आम्हाला ते कळलं आणि नंतर मग सरांचा मेसेज आला की तुम्ही या म्हणून तुमचं ट्रेनिंग चालू होणार आहे, तर तुम्ही या भुईंजमध्ये बोलवला. मग आम्ही आलो. बरेच आमचे होते सहकारी. बघा मंडळी, ह्या साऱ्यांना त्यांच्या ग्रामपंचायतीद्वारे ह्या कोर्सबद्दलची माहिती मिळाली आणि म्हणूनच आपण सुद्धा आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही जे हस्तकलाकार आहेत त्यांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने सदर योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून
जे हस्तकलाकार आहेत, जे गुरु शिष्य परंपरेतून जे हस्तकला या ठिकाणी आपल्या भारतात होत्या, तर त्यांना एक प्रेरणा देण्यासाठी त्या योजना पुन्हा आपल्या भारतामध्ये रुजू होण्यासाठी या ठिकाणी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून 18 पगड जातीतल्या लोकांना या ठिकाणी मदत केली जाते. याच्यात प्रथम आहे की एक 7 दिवसाचं ट्रेनिंग त्यांचं घेतलं जातं. याच्यात पहिल्या दिवशी त्यांचं एक ॲसेसमेंट केली जाते आणि 5 दिवसाच्या एक प्रशिक्षणानंतर 6व्या दिवशी त्यांचं या ठिकाणी परीक्षा घेतली जाते. ह्या परीक्षेनंतर त्यांचं एक प्रमाणपत्र जनरेट होतं आणि हे प्रमाणपत्र जनरेट झाल्यानंतर त्यांना 5 ते 6 दिवसानंतर 1 लाखाचं त्या ठिकाणी विनातारण कर्ज या ठिकाणी बँकांच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलं जातं. विश्वकर्मा दिनाचं औचित्य साधून 17 सप्टेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. देशातील तमाम कारागिरांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना आर्थिक मदत मिळवून आपली कला वाढवावी, हा त्यामागचा उद्देश आहे. ह्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत 18 वयाच्या वरील सर्व नागरिक हे एलिजिबल असतात. यासाठी अशी अट नाही आहे की समजा तुम्ही कॉबलरला घेतलं रजिस्ट्रेशन पण तुमचं कॅटेगरी ओपन आहे, तर याला काही अशी अट नाही आहे, कॅटेगरीचं बंधन नाही आहे. ज्याला जे काही रजिस्ट्रेशन करायचं ज्या ट्रेडमध्ये तो त्या ट्रेडमध्ये रजिस्ट्रेशन करून हे करू शकतो. नाही तर असं खूपदा एक लोकांना शंका असते की आम्ही तर चांभार नाही आहे, मग आम्ही कसं करायचं, आम्ही माळी नाही आहे तर मालाकारला कसं जायचं, आम्ही लोहार नाही आहे तर लोहार कामात कसं जायचं. तर ही अडचण याला नाही आहे कॅटेगरीची वगैरे. याच्यामध्ये नागरिकांना जे रजिस्ट्रेशन करतात, ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना 500 रुपये पर डे स्टायपेंड मिळतो 5 दिवसांचा आणि त्यासोबतच 300 रुपये एक्स्ट्रा आहे त्यांना TAD म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स, सोबतच जे काही त्यांचं दिवसाचं जेवण असेल त्यासाठीचे हे 300 रुपये, असे 800 रुपये पर डे त्यांना मिळतात. ह्या योजनेतून 140 प्रकारची प्रशिक्षणं देण्यात येतात. लोहार, सोनार, चर्मकार, नाभिक, धोबी, टेलर, शिल्पकार, कार्पेंटर, शेती अवजार निर्माते, माळी, झाडू चटई इत्यादी व्यवसायांचं प्रशिक्षण ह्यातून मिळणार आहे. हां, म्हणजे आता याच्यात विश्वकर्मा योजनेचं मूळ वेगळेपण असं आहे की हे लोक हे काम करताच पारंपरिक पद्धतीने करतच आलेले आहेत, यांना याच्याबद्दलचे कौशल्य आहेत. परंतु विश्वकर्मा योजनेचं मूळ जे कंटेंट आहे किंवा त्याचं एक ध्येय आहे ते असं आहे की हे विश्वकर्मा जे वर्षानुवर्ष काम करत आलेले आहेत, तर त्याची प्रोडक्टिव्हिटी यांनी कशी वाढवली पाहिजे, त्याच्यातून यांनी चांगल्या प्रकारे लोकांना सर्व्हिस कशी दिली पाहिजे, यांचा जो व्यवसाय आहे हा सोशल मीडियाच्या माध्यमातून कसा इतर लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. त्यानंतर आपण क्वालिटी आणि क्वांटिटी जे म्हणतो ना, तर त्याच्यासाठी यांनी कोणते प्रयत्न केले पाहिजेत आणि हे वर्षानुवर्ष जे पारंपरिक अवजारे वापरत आलेले आहेत हे न वापरता यांनी आता आधुनिक काळानुसार नवीन अवजारं वापरली पाहिजे आणि यांची प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. कोर्स हा 5 दिवसांचा पूर्ण झाला की 6व्या दिवशी त्याची एक्झाम असते. त्या असेसमेंटमध्ये थेअरी, वायवा आणि प्रॅक्टिकल हे तिन्हींचं त्यांचं मूल्यांकन होतं. त्यांनी जे ह्या 5 दिवसांमध्ये ट्रेनिंग घेतलेली त्याच बेसिसवर ही एक्झाम होते आणि ह्या ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक सर्टिफिकेट प्राप्त होतं. या सर्टिफिकेटचा फायदा असा की त्यांना क्रेडिट्स प्राप्त होतात. प्रत्येक कोर्समागे त्यांना क्रेडिट्स प्राप्त होतात. त्यांनी किती तासांची ट्रेनिंग घेतली हे सुद्धा त्या सर्टिफिकेटवर नोंद होते. सोबतच त्यांना NCVET मार्फत ते सर्टिफाईड होतात. सुतार काम करणारे हे कोंडीबा सुतार खूप खुश आहेत. नवीन आयुध या सुतार किटमधून त्यांना मिळणार आहेत, तीही मोफत. आणि आम्हाला 5 मशीन दिल्या आता. कटर मशीन, लाकूड कापायची मशीन, एक ग्राइंडर मशीन लाकूड घासायची, दुसरी ड्रिल मशीन होल वगैरे करायची, लाकडाला छिद्र पाडायची, आणि तिसरी मशीन ग्राइंडर. हो, ते आम्हाला फायद्याचं आहे आणि शासन देणार म्हणजे ते आणखीन त्याला मेंटेनन्सला कितीही काम केलं तरी त्या मशीनमध्ये त्याला मेंटेनन्स राहणार नाही आणि ते उत्तमरित्या चालू शकतं. मंडळी, ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्यासाठी pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही जा, तिथे पूर्ण माहिती आहे. या योजनेसाठी कागदपत्र कुठली पाहिजेत तीही समजून घ्या. आधार कार्ड, मोबाईल नंबर, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईजचे फोटो, बँक अकाउंट पासबुक पाहिजे आणि तुमचं वय 18पेक्षा जास्त पाहिजे. आणि मुख्य म्हणजे
कुठल्याही जातीची व्यक्ती कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेऊ शकते, तेही मोफत. आणि ह्या योजनेतून तुम्हाला अल्प व्याजदरामध्ये कर्जही मिळतं, त्याविषयी जाणून घ्या. सोबतच त्यांना 1 लाखाचं हे कर्ज जे आहे ते मिळतं. त्यामध्ये त्यांना 5% हे वार्षिक व्याजदर आहे आणि सोबतच 18 महिन्यांची परतफेड आहे. 8% हे सरकार व्याज भरतं आणि लोकांना हे फक्त 5% भरायचं असतं. सोबतच 15,000 जे काही त्यांचं टूलकिट आहे त्या जॉब रोलच्या निगडीत हे त्यांना मिळतं. ते मोफत असतं त्यांनी त्याच्यासाठी त्यांना 2 पर्याय दिले जातात. ते दोन्हींपैकी एक पर्याय त्यांना निवडायचा असतो आणि त्याच्यातलं त्यांना साहित्य हे प्राप्त होतं. ज्याला पाहिजे त्याला हे कर्ज मिळू शकतं. ज्याला नको असेल त्याने नाही घेतलं तरी चालतं, परंतु ही योजना समजून घेणं, याच्यामध्ये भाग घेणं असा एक पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यानंतर याचं एक ॲडव्हान्स ट्रेनिंग असतं जे 15 दिवसाचं असतं. 15 दिवसाच्या ट्रेनिंगनंतर यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज या ठिकाणी विश्वकर्मांना मिळत असतं. आणि हे कर्ज मिळवत असताना 1 लाखापासून ते 7 लाखापर्यंतची प्रोसेस अशी आहे की यांना कुठल्याही प्रकारचे गोष्टी या ठिकाणी तारण देण्याची गरज नाही. एक चांगला मुद्दा केंद्र सरकारमार्फत या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मग मंडळी, विचार कसला करताय? लगेच अर्ज भरा. वेगवेगळ्या व्यवसायातली ही जी वेगवेगळी प्रशिक्षणं आहेत ती घ्या, कर्ज मिळवा, उद्योग वाढवा, सुखी व्हा आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार माना. तर ह्या योजनेसाठी सर्वात प्रथम आपले जे भारताचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदीजी, त्यांचं मी सर्वात पहिले इथं आभार मानतो की त्यांच्याद्वारे गावातल्या तळागाळातली कामगारांना, नोकरदारांना सर्वांना ह्या योजनेचा फायदा मिळतोय आणि ते स्वतःला वरती आणू शकतात आणि स्वतःला एक उद्यमशील करून आत्मनिर्भर हे करू शकतात. मी सरकारला नक्कीच धन्यवाद म्हणेल, कारण गोरगरीब जनतेला ह्यातून भरपूर फायदा होईल, भांडवल उपलब्ध होईल आणि भरपूर असं शिकायला देखील भेटेल. खूप खूप धन्यवाद सांगेन. अशाच योजना आम्हाला देत राहा. जय विश्वकर्मा. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना एकदम मस्त योजना आहे. आम्हालाही सगळ्यांना ती खूप आवडली आणि आम्ही सगळीजणं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं घेण्याच्या प्रयत्नात आहोत. मंडळी, मालाकार व्यवसायाचं जे किट होतं ना, त्याच्यामध्ये 2 परफ्यूमसुद्धा होते. हल्ली फुलांना वास नसतो ना, मग परफ्यूमचा वापर करा. म्हणजे अगदी किरकोळ समस्या जरी असली ना तरी त्यावरचे उपायही यांनी योजलेले आहेत आणि ते आपल्याला पूर्वजसुद्धा आहेत. म्हणजेच थोडक्यात परंपरागत कारागिरीच्या ज्ञानाला आता आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. आणि म्हणूनच प्रधानमंत्र्यांच्या ह्या साऱ्या विश्वकर्मांविषयीची माहिती देणारा आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला सांगा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमध्ये आत्तापर्यंत बरेच एपिसोड झाले आहेत. 450च्या वर एपिसोड झालेले आहेत. हे एपिसोड तुम्हाला वारंवार बघता यावेत म्हणून यूट्यूबवरती आमची 2 चॅनल आहेत, जनता दरबार, रयतेचा दरबार. या दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगत आहोत ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ झाले आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सामीलही व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.